आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। महाराष्ट्रामध्ये मतदार यादीची छाननी आता पालिका निवडणुकांनंतरच। पुढील आठवड्यामध्ये देशव्यापी एसआयआरची घोषणा। निवडणूक आयोगाकडून बिहारनंतर आता देशभरात छाननीची तयारी। मनसेच्या शाखा प्रमुख विभाग प्रमुखांना 1 नोव्हेंबर आधी मतदार याद्यांची पडताळणी करून अहवाल देण्याच्या राज ठाकरेंच्या सूचना। सर्वपक्षीय मोर्चा आधी मतदार याद्यांचा अहवाल देण्याच्या सूचना, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या मुंबईमध्ये निर्धार मेळावा। आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात बोलणार। राहुल गांधींप्रमाणे मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण करणार। सर्व विरोधी पक्षांचा 1 नोव्हेंबरला मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चाला फॅशन स्ट्रीटपासून सुरुवात होईल। मेट्रोच्या मार्गे हा मोर्चा मुंबई महानगरपालिकेसमोर पोहोचणार, राऊतांची माहिती। संजय राऊतांनी सिल्वर ओकवर पवारांची भेट घेतली। 1 नोव्हेंबरच्या मोर्चासंदर्भात पवारांसोबत चर्चा केली। शरद पवार आणि राऊतांमध्ये 25 मिनिटं चर्चा झाली। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा 28 ऑक्टोबरला नागपूरमध्ये भव्य मोर्चा। मोर्चा आधी बावनकुळेंकडून बच्चू कडूंना बैठकीचं निमंत्रण। मोर्चा आधी बच्चू कडू, मुख्यमंत्री आणि बावनकुळेंमध्ये चर्चा होणार। मात्र बच्चू कडू शेकडो ट्रॅक्टर घेऊन 28 ऑक्टोबरला नागपूरमध्ये दाखल होणार असल्याची माहिती। वंचित बहुजन आघाडीचा उद्या पुण्यामध्ये मोर्चा। प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन। महायुती सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार। महायुतीच्या 13 आमदारांना सामाजिक न्याय विभागाचा विकास निधी। 13 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर। जिल्ह्यातील विकास कामं मार्गी लावली जाणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी रत्नागिरीमध्ये भाजपची राजकीय खेळी। खासदार नारायण राणे 3 दिवस जनता दरबार घेणार। 28 ते 30 ऑक्टोबर दरम्यान चिपळूण, देवरुख आणि रत्नागिरीमध्ये नारायण राणेंचा जनता दरबार। स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक समीकरण सुद्धा आता काहीशी बदलू पाहत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सोलापूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपचा स्वबळाचा नारा। अक्कलकोटचे भाजपा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची माहिती। अक्कलकोटमधील 3 नगर परिषदही भाजप स्वतंत्र लढणार असल्याचं केलं स्पष्ट। पिंपरी चिंचवड मनपावरून सत्ताधारी 2 पक्षांमध्ये दावे प्रतिदावे। विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंनी आत्मपरीक्षण करावं। आमदार उमा खापरेंचा टोला। पालिकेमध्ये पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येईल, या बनसोडेंच्या वक्तव्यावर टीका। विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंनी आत्मपरीक्षण करावं। अण्णा बनसोडेंच्या वक्तव्यानंतर आमदार उमा खापरेंचा टोला। पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येईल असा विश्वास अण्णा बनसोडेंनी व्यक्त केला होता। भंडारा गोंदियामध्ये कोणतीही युती होणार नाही। भाजप स्वबळावर लढणार। आगामी निवडणुकांसंदर्भात आमदार परिणय फुकेंकडून स्वबळाचा नारा। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये ठाकरेंच्या सेनेला धक्का। ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश। भाजप नेते विशाल परब यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। वेंगुर्ला तालुक्यामधल्या आडेली जिल्हा परिषद गटामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार। दाभोली सरपंच, वायंगणी सरपंच यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश। धाराशिवमध्ये भाजपच्या 29 कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। उमराचे निंबाळकर, कैलास पाटलांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। कराडच्या गोगावमधील उद्योजक मोहनराव नायकवडी यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। खासदार नितीन पाटील आणि उदयसिंह पाटील उंडाळकरांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यामधल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। माजी तालुका प्रमुख आबा आडिवरेकर यांचा भव्य कार्यकर्ता मेळाव्यात शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांची बंद दाराआड चर्चा। दंगेकरांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा। पुण्यामध्ये बाणेर इथे बंद दाराआड चर्चा। महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचे उद्या भूमिपूजन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते उद्या भूमिपूजन होणार। दुपारी 12 वाजता भूमिपूजन कार्यक्रमाचं आयोजन। 21 ऑक्टोबरला पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन। राज्यसभेचे खासदार उज्ज्वल निकम यांनी स्वर्गीय माजी आमदार राजीव देशमुख यांच्या परिवाराची भेट घेतली। महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते दुपारी 12 वाजता भूमिपूजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। चर्चगेट परिसरात बांधलं जाणार भाजपचं नवं प्रदेश मुख्यालय। शिक्षक पदभरतीसाठी शालेय शिक्षण विभागाचे निर्देश। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्यात येणार। शाळांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली तपासणी करून घेणं बंधनकारक।
विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस विद्यापीठांवर यूजीसीकडून कारवाईचा बडगा. मान्यता नसलेल्या विद्यापीठांची यादी जाहीर. देशभरातील 22 बोगस विद्यापीठांमध्ये दिल्लीमधील 10 तर महाराष्ट्रामधील एका विद्यापीठाचा समावेश. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याला 3 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच पर्यावरण जनजागृती आणि उपक्रमांना विशेष प्राधान्य देण्याचा निर्णय. कार्तिकी वारीनिमित्त आजपासून विठ्ठल रखुमाईचं 24 तास दर्शन खुलं. सर्व भाविकांना दर्शन मिळावं यासाठी मंदिर प्रशासनाकडून व्हीआयपी दर्शन बंद. 2 नोव्हेंबरला कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा पार पडणार. एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये 8,300 नव्या गाड्यांची भर पडणार. स्मार्ट, वोल्वो, मिनी बस अशा सर्व श्रेणींच्या गाड्यांचा समावेश. डिसेंबर 2024 अखेर गाड्या सेवेमध्ये आणण्याचं महामंडळाचं नियोजन.